हे गुरुवर, महादेवांकडून मला समजले आहे, नवीन नाथांचा जन्म झाला आहे. गहिनीचा जन्म माझ्या समोर झाला, पण या नाथांना मी पाहिले नाही. हे नाथ कसे दिसतात, यांचा स्वभाव काय आहे, हे देखील मला ठाऊक नाही. हे गुरुवर, तुम्ही, मी, गहिनी, दत्त महाराज, महादेव आणि हे नवीन नाथ हा सुद्धा एक परिवारच आहे. आये, हे आये, आये, अगं आये, बघ तरी कोण आलंय. अरे पोरा, कसा आहेस रे तू? आणि असा रानावनात एकला कशा पायी राहतोस? पोरा, ये इकडे, माझ्याकडे बस. बस की. अरे बैस की रे पोरा, आम्ही समधी तुझीच वाट बघत होतो. खरंय. अरे बैस की र. आणि आता असं रानावनात हिंडू नगस. आणि आता काय बी काळजी करू नगस, आमच्या संग या घरातच राहा. आमच्याकडे साधू आलं होतं, ते म्हणलं एक पोरगा हाय, तो तुमच्याकडे येईल, तुम्ही त्याचा सांभाळ नीट करा. पण काय रा, तू कुठून आलास? अहो, त्यासनी भूक लागली असेल. आता आलं आहे तर काहीतरी गोडधोड करा. होय, मी घोडदोडाचं बघते. आता हे तुझंच घर समज, हा. काय लागलं तर सांगत जा बघ. हा. पण पोरा, तुझं नाव काय आहे? जालंधर. आणि तुझी आई आणि बा कुठं आहे? तुझं नाव काय आहे? जालंधर. आणि तुझी आई आणि बा कुठं आहे? तुझं नाव जालंधर आहे आणि ते लपवण्याचं काही कारण नाही. नावाची तर घोषणा झाली पाहिजे. तुझ्या संगोपनासाठी एक घर आणि प्रेम करणारे पालक तुला हवेच आहेत जालंधर. हे विश्वच आपलं घर आहे हा भाव मनात असला म्हणजे झालं. तू काही कायमस्वरूपी इथे राहणार नाहीस, परंतु तू इथे काही काळ थांबलास तर तुला कष्ट कमी होतील. ह्या क्षणी तुला देखील अनेक प्रश्न पडलेले आहेत, परंतु तुला कोणी काही विचारले तर तू काहीही लपवून ठेवू नकोस. जालंधर, बोलायचं घडा घडा. आता काय तू परका नाही. आणि हे तुझं घर आहे असं समज. माझं काहीच नाहीये या जगात. अरे असं काय म्हणतोयस? कोणी कोणाचं नसतं. अरे आम्ही आहोत ना, कशाला काळजी करतोस? आता चूल पेटवते आणि तुला चांगली आंघोळ घालते बघ. कापड ते तुला. मोठ्या घरचा दिसतोय यो. अरे कोणी का असं ना, राहू दे.
अहो आता आलाय ना आपल्या घरात, मग असू देत. साधूभावानं सांगितलं ना वा हे चला ग पोरीनो, लागा कामाला. वय आणि जालंधर, आता बोलायचं बरं का घडाघडा. तुला तुझ्या गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो. तुला मी एकच सांगेन, तुझा प्रवास तू हिमालयाच्या दिशेने सुरू कर. हाय, काय ग? तुम्ही बघितलं का वो? मी आज सकाळपासून बघते, जालंधर काय बी बोलत नाही. वय खरं हाय. अगं माझा थोरला लेक लहान होता ना, तेव्हा तो बी कमीच बोलायचा. ते ठीक आहे, पण जालंधरला त्याच्या आई आणि बाची आठवण तर येत नसल. असल. अगं एकलं पोर रानात हिंडत असताना वाट तर चुकलं नसेल ना? हा, ते बी असल, पण तुम्ही एकदा त्यासनी विचारून बघा ना. आहे मी शेतावर जाऊन येतो. अरे जालंधर, चल की शेतावर. मला माझ्या गुरूंना भेटायचंय. गुरु म्हणजे तुझा कोणी गुरु बी आहे वय? आता तू इथं आलायस ना, आता तू कुठं बी जायचं नाही. हे एक साधू बुवा आले होते, त्यांनी सांगितलं तू येणार. या भूमीत एक पुत्र येईल, त्याची काळजी घ्या. त्यांना कसं माहित? अरे आम्हाला वाटलं ते तुझं गुरु आहेत.
हा. जालंधर, तुझी माझी भेट झाली नसली तरी माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. तुझं दायित्व माझ्यावर आहे. राजा बृहद्रवाचा राजवाडा तू सोडून निघालास तेव्हाच हे निश्चित झालं की तू कुठल्याही भौतिक सुखात अडकणार नाहीस. तेव्हा भविष्यात तुझी माझी भेट होईल तोवर काही काळ इथेच थांबशील. परंतु एक ध्यानात असू दे की राजा बृहद्रव तुला शोधत आहे. कोण कुठलं पोर दमून भागून कसं शांत झोपलं बघ. वय अन बोलना चालना काय झालंय त्याला काही समजेनाच झालंय. ते साधूबुवा आलं म्हणून आपल्याला ह्याच्याबद्दल समजलं तरी. वय नाही तर त्या रानात कोण कशाला गेलं असतं याला बघाया. बरं झालं घरला आला तो. आहे गावात राजाचं सैनिक आलं होतं आणि ते लहान पोराला हुडकत होतं. अरे देवा, ह्यो तर नसेल ना तो. आता आपण काय करायचं? हे बघ, आता आपण काय बी बोलायचं नाही. हे कशापायी हुडकतात आपल्याला काय बी ठाव नाही. हा कोणी बी काय बी विचारलं ना तर आपण काय सांगायचं नाही. जालंधर, राजा बृहद्रव आणि त्याची सौभाग्यवती देवी सुलोचना यांनी जो सोमयाग केला त्यातून तुझा जन्म झाला हेच भविष्यात सांगितले जाईल. त्यांच्याशी तुझे नाव कायम स्वरूपी जोडले गेले आहे. तेव्हा तू कुठेही गेलास तरी हा भूतकाळ पुसला जाणार नाही.
नाथ परंपरेतल्या नाथांचा जन्म त्याच्या भूमीत व्हावा हे त्याचे संचित होते. आणि ही साधी गोष्ट नाही. तू पुन्हा सैनिकांना सापडशील तर ते पुन्हा तुला राज्यात घेऊन जातील आणि ह्या कुटुंबाला देखील अपराधी म्हणून उभे केले जाईल. भविष्यात काय व्हावे ह्याचा मीही विचार करतो आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, तुझ्या अशा जाण्याने राजा आणि त्याची पत्नी अत्यंत दुःखात आहेत. ठीक आहे. अगं बया, मी ऐकलं हाय की तुमच्या घरात रानात सापडलेलं पोर आहे. हे काय हिथं झोपलंय? हेच आहे का ते? झोपलं आहे काय? अगं जरा हळू ओढ, किती मोठ्यानं बोलतीस. अगं तसं नाही, मला कळालं म्हणून आले. 4 दिवस माहेरी गेले होते ना, त्यामुळं मला काही ठावच नाही. आता ऐक, लागलीच बाहेर जाऊन काही सांगू नगस. का ग? अगं जेवढं सांगितलं तेवढं ऐक की. बरं, पर सांग तरी हा कुठून आलाय? त्याचं नाव आहे जालंधर आणि बाकी काही ठाव नाही. बरं, ती राजाशी माणसं लहान पोरासनी हुडकत होती, त्यासनी सांगायचं का नाही? हे बघ, आता ह्यो आपल्याकडे आलाय नव, तर ते काय हाय ते आपल्याला ठाव नाही. हा, पण लागलीच गावाला कुठं काय सांगत फिरू नगस. नाही 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 सांग. ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड. जालंधर, गोरक्ष जसा प्रवास करून पूर्णपणे साधनेत उतरला आहे, तसेच तुलाही उतरायचे आहे हे ध्यानात असू दे.